नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशी ज्वेलरी दाखवणार आहे आणि ही मी घेतलेली आहे मिशोवरून. आणि ही ज्वेलरी अशी आहे ना की ही तुम्हाला आवडेल सुद्धा आणि तुमच्या खिशाला ती परवडेल सुद्धा. तर खूप स्वस्तामध्ये घेतलेले हे काही ज्वेलरी पीसेस आहेत जी मला आज तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. आणि कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही चांगल्या कार्यक्रमासाठी तुम्ही ही जी ज्वेलरी आहे ना ती नक्कीच फ्लॉन्ट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांची क्वालिटी खूप चांगली मिळालेली आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर ती शेअर करते. तर स्वस्तात अगदी उत्तम क्वालिटीची ज्वेलरी तुम्ही शोधताय आणि तुम्हाला खूप एकदम असं हेवी काही नको असेल, बट असे काही पीसेस असतात जे आपल्या कलेक्शनमध्ये कायम असायला हवेत, तर अशी ज्वेलरी आज मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. तर जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया ती सुंदर अशी ज्वेलरी. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. हाईप करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हाईपचा ऑप्शन दिसेल तर त्याला नक्की क्लिक करा. तर प्रत्येकीची चॉईस वेगळी असते. सो बऱ्याच जणी अशा असतात की ज्यांना अजिबात एकदम हेवी ज्वेलरी, हेवी पीसेस आवडत नाही, त्यांना खूप अशी नाजूकसे ज्वेलरी सेट हवे असतात किंवा ज्वेलरी हवी असते. जे ज्वेलरी मी तुम्हाला दाखवते ना हे तुम्ही साडीवरती, ड्रेस, अनारकली, लेहेंगा ह्याच्यावरती तुम्ही डेफिनेटली घालू शकता, खूप सुंदर दिसेल. तर इथे तुम्ही बघू शकता, फर्स्ट मी तुम्हाला दाखवते हा असा पर्लच्या ह्याच्यामध्ये, पर्ल आणि कुंदनचं कॉम्बिनेशन असलेला असा हा चोकर आहे. एकदम नाजूकसा सुंदर आहे, एकदम क्वालिटी खूप सुंदर आहे. पर्ल्स वगैरे सुद्धा खूप मस्त आहे त्याच्यामध्ये. मेन म्हणजे याची तुम्हाला जी पर्लची क्वालिटी मिळते ती सुद्धा एकदम चांगली मिळते, कुठेही चीप अशी नाहीये. तर अशा प्रकारचा हा नाजूकसा चोकर आहे. डेफिनेटली तो घातल्यावरती खूप सुंदर दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय कोणतंही असू दे, म्हणजे अगदी तुम्ही यंग एजमध्ये असाल किंवा तुम्ही तुमचं वय थोडंसं वाढलेलं जरी असेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे हे जे ज्वेलरी पीसेस आहेत ते नक्कीच तुम्ही घालू शकता आणि ते प्रत्येकीवरती तितकेच शोभून दिसतील. त्याच्यासोबत तुम्हाला सुंदर असे हे स्टड्स दिलेले आहेत, तसे सेम जसे चोकरमध्ये डिझाईन आहे तसेच तुम्हाला ते कुंदनचे ते स्टड मिळतात. तर डेफिनेटली हे सुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतील. तर हा ज्वेलरी सेट पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. पुढे मी तुम्हाला जो दाखवते तो तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे हा एकदम ज्वेलरी सेट. आणि खरंच ह्याचं जे तुम्ही मधलं पेंडंट बघू शकता, मोत्यांचं पण काम बघू शकता, किती सुंदर एकदम पर्ल आणि मध्ये मध्ये असे ते गोल्डन जे बीड्स आहेत ना त्याचं काम आहे. फिनिशिंग मेन म्हणजे अतिशय सुंदर दिलेली आहे आणि खूप सुंदर दिसतो मला हा मिळाल्यापासून मला खूपच हा अट्रॅक्टिव्ह वाटला. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या साडीवर किंवा कोणत्याही आउटफिटवरती खूप सुंदर प्रकारे हा फ्लॉन्ट करू शकता. इतकं सुंदर ह्याचं काम आहे आणि स्वस्तात असून सुद्धा ह्याची फिनिशिंग आणि क्वालिटी एकदम अमेझिंग दिलेली आहे. त्याच्यासोबत जे इयरिंग्स तुम्हाला मिळतात ते अशा प्रकारे तुम्हाला दिलेली आहेत. सेम जो मधला पेंडंटची डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे इयरिंग्स आहेत तशा प्रकारे दिलेले आहेत. आणि मेन म्हणजे ह्याचं सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला जे मध्ये मध्ये जे कुंदन दिसतात ना तुम्हाला, तर हे कुठेही स्टिक नाही केलेले आहे, जे की पडू शकतात. स्टिक केलेले असतात, वरचेवर लावलेले असतात तर ते लगेच पडतात, त्यामुळे ज्वेलरी दिसायला अगदीच खराब दिसते आणि मग ती नंतर यूज करण्यासारखी सुद्धा राहत नाही. बट ह्याचं तसं नाहीये. तर कधी पण ज्वेलरी घ्याल, अगदी स्वस्तातली का असेना, पण अशा प्रकारचे जे ज्वेलरीचे सेट असतात त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमचे पैसेही कुठे फुकट जाणार नाहीत आणि तुम्ही वारंवार ते यूज करू शकता. तर हे अशा प्रकारचे तुम्हाला इयरिंग्स त्याच्यासोबत मिळत आहेत. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर असा नाजूकसा हा मांग टिका सुद्धा त्यांनी दिलेला आहे. तर खूप हेवी मोठे मांग टिका नको असेल तर हा सुद्धा मांग टिका तुम्ही बघू शकता, किती सुंदर दिसतोय तो. आणि एकदम राऊंड फेस असेल तुमचा, खूप एकदम छबी वगैरे असाल तुम्ही, तुमचे गाल वगैरे जसं की माझा आहे, तर अशा आपले जे राऊंड फेस असतात किंवा थोडेसे छबी फेस असतात तर त्यांच्यावरती खूप मोठे मांगटिका अजिबात चांगले दिसत नाही. तर अशा प्रकारचे जे छोटेसे नाजूकसे मांगटिका असतात ते तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. तर नेक्स्ट तुम्ही बघू शकता हा सुद्धा पर्लचा आहे. मोस्टली मी तुम्हाला इथे मोत्यांची आणि कुंदनची जी ज्वेलरी आहे ती दाखवते. तर खूप हेवी घालायचं नसेल ना तर नक्कीच हा जो ज्वेलरी सेट आहे, हा मोत्यांचा जो चोकर मी तुम्हाला दाखवते हा तुम्ही डेफिनेटली घालू शकता. आणि तुम्हाला सिंपल असा हा घालायचा असेल तर हा एवढा जरी घातला तरी पुरेसा आहे, किंवा जर तुम्हाला थोडं अजून लेअरिंग करायचं असेल तर ह्याच्या खाली तुम्ही डेफिनेटली अशाच प्रकारचा पर्लचा एखादा दुसरा नेकलेस घालू शकता. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला हे सुंदर नाजूकसे असे इयरिंग्स मिळत आहेत त्याच्या डिझाईन प्रमाणेच. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कुंदन आणि पर्लचं हे काम मिळतंय. तर खूप सुंदर
असे हे नाजूकसे इयरिंग्स आहेत. बऱ्याच जणींना असे खूप हेवी मोठे इयरिंग्स घालायला बिलकुल आवडत नाही, तर त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यापुढे पण तुम्ही बघू शकता हा सुंदर असा मोत्यांचा आणि कुंदनचा हा नेकलेस आहे आणि हा सुद्धा चोकर खूप सुंदर असा दिलेला आहे. ह्याचं पण फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. तर हा सुद्धा घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो. तर कोणत्याही साडीवरती किंवा नारकली किंवा कोणत्याही प्रकारचा आउटफिट तुम्ही घालणार असाल तर त्याच्यावरती हा खूप सुंदर दिसेल. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ह्याच्यासोबत तुम्ही हवं तर लेअरिंग करण्यासाठी दुसरा हेवी असा मोठ्या साईजचा नेकलेस डेफिनेटली घालू शकता. आणि ह्याचे इयरिंग सुद्धा खूप सुंदर दिलेले आहेत. अशा प्रकारचे स्टड आहेत आणि पूर्ण हे सगळं पर्ल आणि कुंदनचं काम मिळतं तुम्हाला ह्याच्यावरती. तर किती सुंदर फिनिशिंग आहे ह्याची ते तुम्ही बघू शकता. खूप मस्त दिसतील हे सुद्धा त्याच्याबरोबर घातल्यानंतर. तर हा सुद्धा एक असा ज्वेलरी सेट आहे तो नक्कीच तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि इतक्या स्वस्तामध्ये तुम्हाला इतकी चांगली क्वालिटी मिळते तर व्हाय नॉट. याचे तर मी तुम्हाला दाखवले. आता थोडंसं आपण पार्टी वेअर मध्ये बघूया. तर हे तुम्ही बघू शकता जे मध्ये खूप असे जे हेवी कुंदन मध्ये जे नेकपीस आले होते तर त्याच्यामध्ये हा पूर्ण सेट आहे. तर ह्याचं पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता. असे जर तुम्ही दुसऱ्या ॲपवरती घ्यायला गेला तर तुम्हाला खूप कॉस्टली मिळतात हे, बट मिशोवरती चांगल्या क्वालिटीचा मला हा मिळाला. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचे असे लेहंगा वगैरे घालणार असाल किंवा पार्टीवेअर एखादी तुम्ही साडी नेसणार असाल तर त्याच्यावरती ना हा जो चोकर आहे तो खूप चांगला दिसतो. तर अशा प्रकारे हा पूर्ण असा कुंदन मध्ये तुम्हाला मिळतोय आणि ह्याचं फिनिशिंग पण खूप छान आहे. इनफॅक्ट तुम्ही ह्याचे इयरिंग्स पण बघू शकता किती सुंदर आहेत. आणि जर तुम्हाला हे सेपरेट घालायचे असतील तर ते सुद्धा तसे पण तुम्ही हे कॅरी करू शकता साडीवरती वगैरे. तर हे पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिलेली आहे. ह्याची फिनिशिंग सुद्धा खूप छान आहे. तर हा सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. मी तुम्हाला सुंदर असे हे इयरिंग्स दाखवते. तर हे झुमका पॅटर्न मध्ये आहेत आणि हे थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे नॉर्मल आपले पर्ल कुंदन किंवा त्या कुंदन मध्ये आहेत, बट व्हाईट बेस आहे ह्याचा. म्हणजे असं गोल्डन दिसणारे किंवा थोडेसे जे ब्राऊन स्टोन वगैरे असतात अशा प्रकारचे नाही आहे. तर व्हाईट स्टोन ह्याच्यावरती वापरलेले आहेत आणि ह्याचं थोडंसं फिनिशिंग थोडंसं सिल्वर टच मध्ये जातं. तर अशा प्रकारचे पण इयरिंग्स तुमच्याकडे असायला पाहिजे. तर हे तुम्ही बघू शकता पूर्ण कुंदन बेस मध्ये आहेत हे आणि खूप सुंदर असे झुमका पॅटर्न मध्ये दिलेले आहेत. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला ही अशा प्रकारे इयर चेन मिळते. तर ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही इयर चेन आहे. तर खूप सुंदर दिसतात हे घातल्यानंतर. तर आता जसं की नवरात्र येईल तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पण असा गरबा आउटफिट किंवा तुम्ही अशी कोणती साडी नेसणार असाल तर त्याच्यावरती हे अशा प्रकारचे इयरिंग्स खूप सुंदर दिसतील. ग्रे रंगाच्या साडीवरती किंवा सिल्वर बॉर्डर असेल, सिल्वर जरीवर केलेली साडी असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारची जी ज्वेलरी असते इयरिंग्स असतात ते खूप सुंदर जातात. तर विथ इयर चेन तुम्हाला हे जे झुमका आहेत हे जे इयरिंग्स आहेत ते मिळतात. तर नक्कीच तुम्ही हे घ्यायला हवे. तसेच व्हाईट बेस मध्ये अजून एक इयरिंग्स आहे जे मला तुम्हाला इकडे दाखवायचे आणि तुम्ही ते बघू शकता. खूप सुंदर ह्याचं पण फिनिशिंग वगैरे आहे आणि हे पण तुम्हाला पर्ल आणि कुंदन मध्ये मिळत आहे. आणि ह्याचा पण थोडासा व्हाईट बेस आहे. तर हे सुद्धा इयरिंग्स खूप सुंदर आहेत आणि ह्याला अटॅचच आहेत हे तुमचे जे इयर चेन असणार आहेत. तर हे पूर्ण असे मोत्यांचं काम आहे याच्यामध्ये आणि हे सुद्धा डेफिनेटली घातल्यानंतर खूप छान दिसतील. अशा प्रकारे तुम्ही हे कॅरी करू शकता. तर हे सुद्धा मेन म्हणजे यांची जी डिझाईन दिलेली आहे ना ती खूप सुंदर दिलेली आहे. तर असे स्टेटमेंट इयरिंग्स किंवा थोडेसे मोठ्या साईज मध्ये तुम्हाला घालायला आवडत असेल तर हे डेफिनेटली इयरिंग्स तुम्ही ट्राय करू शकता. आणि एकदम लाईट वेट आहेत, बिलकुल पण हेवी नाहीयेत. तर साडीवरती वेगळं काही घालायचं नसेल तर हे तुम्ही फक्त इयरिंग्स जरी घातले तरी पण तुमचा लुक हा सुंदरच दिसेल. तर हे सुद्धा इयरिंग्स एकदम मस्ट बाय आहे. नेक्स्ट मला तुमच्याबरोबर हे इयर चेन्स शेअर करायला आवडतील कारण की खरंच हे खूप सुंदर आहेत आणि खरंच हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे स्टाईल करू शकता म्हणून मी तुम्हाला हे दाखवते. आणि मस्ट 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 बाय असे हे इयर चेन्स आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर याच्यामध्ये काम दिलेलं आहे आणि मस्त डिझाईन दिलेली आहे याच्यावरती आणि इतके सुंदर दिसतात ना. इनफॅक्ट हे कोणत्याही तुमच्या इयरिंग्स बरोबर तुम्ही पेअर करू शकता आणि खूप सुंदर लुक देतात. हे इयरिंग्स तुम्ही कोणतेही घाला, स्टड्स असू दे, झुमका असू दे, चांदवाली असू दे, त्याच्यासोबत हे खूप सुंदर दिसतील. आणि तुम्ही जर छान मस्त हेअरस्टाईल वगैरे केलेली असेल तर हे इयर चेन्स अजून जास्त उठून दिसतील. तर अशा प्रकारचे इयर चेन्स तुम्हाला माहिती आहे की किती ट्रेंड मध्ये आहेत, त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते. तर हे इयर चेन्स मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. पुढे मला एक मांगटिका तुमच्याबरोबर इकडे शेअर करायचा आहे आणि हा तुम्ही बघू शकता आणि कोणत्याही प्रकारच्या फंक्शनला तुम्ही हा डेफिनेटली वापरू शकता. अशा प्रकारचा आहे आणि थोडासा पिंकिश आणि मरून टोन मध्ये ह्याचं काम आहे आणि मध्ये पूर्ण तुम्हाला हे असं स्टोन वर्क दिलेलं आहे आणि ह्याची क्वालिटी ना खरंच खूप सुंदर आहे. तर
तुम्हाला हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही फक्त हा मांगटिका आणि जे स्टेटमेंट इयरिंग्स असतात तेवढं घालून तुम्ही साडीवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या छान मस्त अनारकली किंवा ड्रेसवरती तुम्ही तुमचा लुक हेवी करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही डेफिनेटली करू शकता. अशा प्रकारचे जे मांगटिका असतात ना ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. खूप छोट्या साईज मध्ये नाहीये किंवा खूप एकदम मोठ्या साईज मध्ये नाही, एकदम परफेक्ट साईज मध्ये आहे. तर तुमचा चेहरा जी तुमच्या चेहऱ्याची ठेवण असेल त्याच्यानुसार डेफिनेटली हा प्रत्येक जो फेस शेप असतो त्याच्यावरती छान दिसेल. तर अशा प्रकारचा हा मांगटिका आहे. मेन म्हणजे याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे म्हणून मी तुमच्याबरोबर हा शेअर करते. सो हा पण तुम्ही स्वस्तामध्ये नक्कीच घेऊ शकता. नेक्स्ट मी तुम्हाला हे जे मस्त असे कुंदनचे बँगल्स आहेत तर हे सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे. तर हे मी तुम्हाला दाखवते जे मी मिशोवरून घेतले आणि हे जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवरून किंवा ॲपवरून घ्यायला गेला तर हे पण तुम्हाला थोडेसे कॉस्टली मिळतील. एकदम प्रीमियम क्वालिटी असं नाहीये बट एकदम पण चीप क्वालिटी नाहीये. तर मीडियम ओके क्वालिटी अशी तुम्हाला इकडे मिळते. तर अशा प्रकारचे हे कुंदनचे बँगल्स आहेत. तर तुम्ही जसं की मी तुम्हाला मगाशी तो सेट दाखवला होता त्याच्यामध्ये पण थोडेसे मोठ्या साईजमध्ये हे कुंदन होते. एकदम हायलाईट करतात हे कुंदन. तर तशा प्रकारचा ज्वेलरी सेट जर तुम्ही घातलात आणि तुम्हाला कळत नाहीये की आता मी बँगल्स काय घालू ह्याच्यावरती तर मग अशा प्रकारचे जे कडे असतात ना ते तुम्हाला खूप उपयोगी पडतात आणि तुमच्या ओव्हरऑल लुक जो आहे तो तुमचा एकदम कम्प्लीट होतो. अशा प्रकारे हे दोनचा सेट तुम्हाला मिळतोय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पार्टी वेअर म्हणून किंवा कोणत्याही प्रकारच्या आउटफिट वरती तुम्हाला जर बँगल्स काय घालायचे समजत नसतील तर हे नक्कीच तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला इथे काही ज्वेलरी पीसेस दाखवलेले आहेत जे तुम्हाला 300च्या आतमध्ये मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात. तर डेफिनेटली तुम्ही हे मिशोवरून बाय करू शकता आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्हाला हे खरंच उपयोगी पडतील आणि तुम्ही ते स्टाईल करू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.